तर आज आपण जो विषय पाहणार आहोत त्या विषयाचं नाव आहे की नित्य उपासनेत कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करावा। नित्य उपासना करताना कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांचं पालन करणं हे अपरिहार्य आहे। तर अशा गोष्टी महत्त्वाच्या पण अत्यंत फार विस्तार न करता खूप महत्त्वाच्या गोष्टी अत्यंत थोडक्या वेळेत आपण कशा काही साध्य करू शकतो ह्या विषयावर आज आपण थोडंसं चिंतन करूया। तर मुळात काय आहे नित्य उपासनेचं महत्त्व आपल्या वेदांनी श्रुतींनी अपरंपार महत्त्व गायलेलं आहे। मुळात उपासनेचंच महत्त्व इतकं आहे की ती जर उपासना नित्य घडत गेली तर त्यासारखं भाग्य नाही। मानवी आयुष्य जगत असताना उपासनेची ज्या माणसाची बैठक घट्ट आहे त्या व्यक्तीला त्या मानवी आयुष्यामध्ये अनेक प्रकारची सुख पुण्यदायक गोष्टी सहजगत्या प्राप्त होतात। आपलं जे संचित क्रियमाण हे जे काही आणि प्रारब्ध ही जी काही कर्मबंधनं आहेत ती शिथिल होण्याचं कर्म देखील उपासनेमुळे साध्य होतं। अनेक अपरिमित लाभ नित्य उपासनेचे आहेत। ज्या पद्धतीनं आपण धनकोश आपला वाढत जाईल ह्याकडे लक्ष ठेवतो अगदी त्याच पद्धतीनं नित्य उपासनेचं पुण्य देखील सातत्यानं वाढवत गेलं पाहिजे। कारण एका अर्थी नित्य उपासना करणं आपल्या देवादिकांची इष्टदेवतेला तिचं भजन तिला हे एक कर्तव्याचाही भाग आहे। तर त्या पद्धतीनं ह्या मानवी आयुष्यामध्ये नित्य उपासना प्रत्येकाने करावीच अशी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तर काय आहे ही जी नित्य उपासना आहे काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या पहिल्यापासून म्हणजे सकाळी उठल्यापासून त्या गोष्टींचा समावेश आपल्या आचरणामध्ये आणला तर आपण जी करणार आहोत ती उपासना फलद्रूप होते। मुळात उपासनेचे दोन भाग आहेत, एक आहे नित्य उपासना आणि दुसरी आहे नैमित्तिक उपासना। नित्य उपासना ह्याचा अर्थ प्रतिदिन आपल्याकडून घडावयाचं कार्य उपासनेचं कार्य म्हणजे नित्य उपासना। आणि नैमित्तिक उपासना म्हणजे समजा श्री सत्यनारायण पूजा आहे किंवा एखादं काही याग आहे, गणेश याग आहे, सत्यनारायण पूजासारखे अन्य काही पूजा आहेत किंवा विशेष अशा काही अन्य अभिषेक आहे विशेष पद्धतीनं देवदेवर केलेला किंवा काही शांतिकर्म आहेत। ती नैमित्तिक उपासना ह्या माध्यमात त्या गोष्टी अंतर्भाव होतो त्यांचा काहीतरी निमित्ताने केलेली उपासना। दरवर्षी आपल्या कुलदेवतेचा केलेला कुलाचार आहे हा देखील एक उपासनेचाच भाग आहे। तर ह्या सगळ्यापैकी आपण नित्य प्रतिदिन आपल्याला जी काही उपासना करणं भाग आहे त्याबद्दल आज आपण चिंतन करीत आहोत। तर त्याच्यामध्ये काय आहे मुळात ही सगळी उपासना किंवा आपला जो दिनक्रम आहे तो योग्य रीतीने प्रारंभ होण्यासाठी धर्मशास्त्र असं सांगतं की प्रातरुत्थाय पहाटे उठण्याला अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे। सूर्योदयापूर्वी खरं तर सूर्योदयापूर्वी उठलं गेलं पाहिजे असं आहे। सूर्योदयानंतर जी व्यक्ती झोपून राहते त्या व्यक्तीचं तेज बल आयुष्य ह्याची हानी होते असं धर्मशास्त्र सांगतं। आरोग्यदृष्ट्या सुद्धा जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठते त्या व्यक्तीला उत्तम आरोग्य देखील आरोग्याचा लाभ होतोच आणि तेजाचा बलाचा उत्तम आयुष्य आणि उत्तम आरोग्य भरभरून आयुष्य भरपूर आयुष्य पण आरोग्यवान आयुष्य ह्या सगळ्याचा लाभ होण्यासाठी खरं तर लवकर उठणं हे फार महत्त्वाचं आहे। तर जर ते नियोजन करता आलं तर फार अत्यंत चांगली गोष्ट आहे। पण मुळात काय आहे सध्याच्या व्यवहारामध्ये काहींचं जे काही कामाचं स्वरूप आहे ते रात्री उशिरापर्यंत असतं, काहींची मुळात कामाची वेळच रात्रीची असते। ह्या सगळ्या गोष्टींचं तारतम्य सांभाळून ह्या गोष्टींचा विचार करावाच अवश्य, परंतु मूळ काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न आज इथे मी करतो आहे। लवकर उठणं ही गोष्ट साध्य होण्यासाठी आधी मुळात लवकर आणि लवकर ह्याचा अर्थ वेळेवर झोपणं आवश्यक आहे। जर आपण रात्री बऱ्याच उशिरापर्यंत जागत असू तर निश्चितरित्या आपण लवकर उठणं होणारच नाही आणि जरी झालं तरी अपुरी झोप ही शरीराला शेवटी हानीच करणार। त्यामुळे लवकर उठण्याचं नियोजन करण्यापेक्षा वेळेवर झोपण्याचं जर नियोजन आपल्याला करता आलं रात्रीचं वेळेवर झोपण्याचं नियोजन करता आलं तर आपसुक शरीराला आवश्यक तेवढी झोप पूर्ण होऊन वेळेवर आपण निश्चित आपल्याला जाग येऊ शकते। आणि एखाद्या जर गोष्टीचा आपण ध्यास घेतलेला असेल ना तर त्या पद्धतीनं आपलं शरीर आपलं मन आपली बुद्धी हे निश्चित कार्य करतंच। तर अशा पद्धतीनं ह्याही एका गोष्टीचा विचार करायला हवा की वेळेवर झोपून लवकर उठायला हवं। लवकर ह्याचा अर्थ किमान सूर्योदयापूर्वी तरी उठायला हवं।
इथपासून आपण खरं तर प्रारंभ करणार आहोत आपल्या नित्य उपासनेच्या बैठकीला. ही सगळी बैठक आहे. ह्याच्यावर आपली उपासना, आपलं नित्यकर्म, प्रतिदिन करायची जी काही आवश्यक कर्म ती देखील ह्या सगळ्यावर अवलंबून आहेत. ज्यांची उत्तम पहाट आहे ना, छान जे उत्तम असे पहाटे उठलेले आहेत त्या लोकांचा तो संपूर्ण दिवसच खूप चैतन्यमय व्यतीत होतो. तर असं आहे. तर प्रथम हे कर्म की वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं, लवकर उठणं. दुसरी गोष्ट, उठल्यानंतर काय करायचं आहे, आपण अंथरुणामध्ये बसलेलो आहोत. उठल्यानंतर एकदम आपण उठून आपली जी नित्यकर्म आहेत ती करायला लागायचं नाही. तर काय करायचं, प्रथम शांतपणे बसायचं. आपल्या दोन्ही हातांचं असं अवलोकन करायचं. आपले दोन्ही जे हात आहेत ते आपण दिवसभर जे कर्म करणार आहोत त्याच्यामध्ये प्रधान कर्म ह्या हातांच्या माध्यमातून घडत असतं. म्हणून शांतपणे ह्या दोन्ही हातांचं अवलोकन करायचं, म्हणजे हात पाहायचे. आणि एक श्लोक आहे त्या श्लोकाचं पठण करायचं. तो श्लोक असा आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. असं म्हणून त्या हातांचं आपण दर्शन घ्यायला सांगितलेलं आहे. प्रभाते करदर्शनम हा श्लोक म्हणावा. हे जे दोन्ही हात आहेत हे असे एकमेकांवर सोडून आपल्या चेहऱ्यावर असे अलगद फिरवावे, जेणेकरून हातांमध्ये जे चैतन्य आहे, जो देवदेवतांचा लाभ, कृपाप्रसाद आहे, तो त्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो. हातांच्या माध्यमातून आपली अनेक कर्म होत असतात. म्हणून प्रथम वंदन हे हातांना केलेलं आहे. म्हणून ह्या हातांच्या ह्याचा अर्थ काय, तर कराग्रे वसते लक्ष्मी, कराच्या अग्रावर महालक्ष्मीचा निवास सांगितलेला आहे. करमध्ये सरस्वती आणि करमूले तू गोविंदम. आपण जी जी काही कर्म करतो त्या कर्मामध्ये ह्या देवतांच्या शक्तींचा उपयोग इतका आहे की तो जर चांगल्या पद्धतीनं घडून आला तर आपलं प्रत्येक कर्म हे परिपूर्ण होणार आहे. म्हणून ह्या देवतांना मुळातच वंदन करायचं. आपल्या हातामध्ये त्या देवता आहेत असा भाव मनामध्ये धरायचा आणि हातांचंही दर्शन घ्यायचं. ते झाल्यानंतर कसं असतं, आपण उठल्यानंतरसुद्धा तसंही वैद्यकीय शास्त्रदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या देखील एकदम प्रकाशाचा झोत जर डोळ्यांवर आला ना तर त्या गोष्टीचा त्रास देखील होतो. म्हणून जर पहाटे आपण उठलेलो असेल, वातावरण देखील अत्यंत शांत असतं, अशावेळी भडक भडक लाईट लावण्यापेक्षा त्याच्या आधी आपल्या डोळ्यांची जी दृष्टी आहे ती स्थिर देखील होण्यासाठी ह्या माध्यमाचा उपयोग देखील होतो. हा आहे ह्याचा अन्य लाभ, आरोग्यदृष्ट्या लाभ झाला. पण आध्यात्मिक लाभ साधण्यासाठी ह्या हातांचं अवलोकन करून त्यांना असा नमस्कार करणं, ते हात असे आपल्या चेहऱ्यावर फिरवून घेणं, ह्यालाही महत्त्व आहे. तर ही पहिली कृती आपल्याला नित्य उपासनेमध्ये ही पहिलं पाऊल या माध्यमातून टाकायचं आहे. बरं, प्रत्येक जण हे करू शकतो, ह्याला कुठलंही बंधन नाही. अंथरुणात बसल्या बसल्या ही कृती करायची आहे. तर हे करायचं. त्यानंतर ज्या भूमीच्या माध्यमातून आपण आपले सगळे व्यवहार, मानवी आयुष्य जिच्या माध्यमातून आपण जगत असतो त्या भूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुढील मंत्र म्हणून भूमीला नमस्कार करायचा. तो पुढील मंत्र असा आहे, समुद्र वसने देवी, पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे. कराच्या माध्यमातून आपण विष्णूचं स्मरण केलेलं आहे. तर आता विष्णुपत्नी म्हणजे भूमीला, धरित्रीला हे विष्णुपत्नी असं म्हटलेलं आहे. समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे. हे विष्णुपत्नी धरित्री माते, मी त्या तिच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे आणि तिला अशी प्रार्थना केलेली आहे की पादस्पर्शम क्षमस्व मे. मी तुझ्यावर तुला माझ्या पायांचा स्पर्श केल्याशिवाय मला माझे नित्य आचरण काहीच करता येणार नाही आहे. तर त्याबद्दल तू मला क्षमा कर आणि मला सहाय्यभूत हो. म्हणून त्या समुद्र वसने देवी म्हणजे आपल्या भूमीची देखील ती प्रार्थना केलेली आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या दोन गोष्टी करायच्या आहेत. जो मनुष्य कृतज्ञ असतो आपल्या गुरूंप्रती, आपल्या आईवडिलांप्रती किंवा आपल्या अन्नदात्याप्रती, त्याचं आयुष्यामध्ये परम कल्याणच होतं. कृतघ्न आणि कृतज्ञ ह्यामध्ये आकाश पाताळाचे अंतर आहे. या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला पुढची जी कृती करायची आहे, पुढची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे शौचशुद्धी.
हे सगळं झाल्यानंतर आपण ह्या दोन्ही प्रार्थना झाल्या, कराग्रे वसते झालं, समुद्र वसने झालं, भूमीला स्पर्श करायचा, पायाने आधी भूमीला स्पर्श करायचा, आधी हात लावून भूमीला नमस्कार करायचा. जर आपण म्हणजे उंचावर बसलेलो असेल तर किमान असा तरी नमस्कार करावा. खरं तर असं आहे की त्या भूमीला हाताने स्पर्श करून खरा नमस्कार करायला हवा, परंतु आपण कुठल्या अवस्थेत कुठल्या स्थितीत किती उंचावर बसलेलो आहोत त्यावर ते अवलंबून आहे. म्हणून उंचावर असल्यानंतर नुसता असा जरी नमस्कार केला तरी चालेल. एखाद्या वृद्ध व्यक्तीला सातत्यानं असं वाकवणं किंवा वाकणं उठणं ह्या गोष्टी कठीण पडू शकतात, म्हणून केवळ असा जरी नमस्कार केला त्या भूमीला तरीही पुरे आहे. तर अशा पद्धतीनं ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर आपल्याला पहिलं कर्म करायचं आहे ते म्हणजे शौचशुद्धी. शौचशुद्धी, मुखशुद्धी आणि स्नान या क्रमाने त्या गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामध्ये खरं तर फेरफार बदल करू नये. आधी शौचशुद्धी व्हायला हवी, तिथून आल्यानंतर मग मुखशुद्धी व्हायला हवी आणि मग स्नान करायचं आहे. तर अशा पद्धतीनं स्नान देखील झालं आहे. आता काय आहे, स्नानाचं अत्यंत अनन्य साधारण महत्त्व आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल असं वचन आलेलं आहे की शौचकर्म विहीनश्च सकला निष्फला क्रिया स्नातोधिकारी भवती दैवे पित्र्ये च कर्मणी पवित्राणां तथा जाप्ये दाने च विधी नोदिते असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय की शौच आणि स्नान ह्या दोन गोष्टी परिपूर्ण झाल्याशिवाय कुठलंही दैवकर्म, देवादिकांची उपासना किंवा पितृकर्म ह्या कर्माला अधिकारी ती व्यक्ती होतच नाही. म्हणून प्रथम शौचशुद्धी, दंतधावन, मुखशुद्धी आणि मग स्नान करून आपण त्या कर्माला अधिकारी होण्यासाठी ह्या 3 क्रिया अत्यावश्यक आहेत. परंतु एखादी व्यक्ती जर आजारी असेल, तिला अगदी इतकी शक्ती नाही की तिथे जाऊन स्नान करावं, तर त्या व्यक्तीने तिचं अंग जरी पुसून घेतलं, त्या व्यक्तीचं अन्य कोणी अंग पुसून घेतलं किंवा स्वतःचं अंग पुसलं गेलं वस्त्राने आणि चेहरा जरी केवळ धुतला किंवा सगळं अंग वस्त्राने पुसून घेतलं, किंवा जर शक्य असेल तर मस्तकाच्या वरून स्नान करणं म्हणजे काय, तर मस्तकावरून पाणी घेऊन संपूर्ण अंग भिजवणं म्हणजे स्नान. परंतु असे जर अशक्य असेल तर किमान खांद्यावरून पुढे पाणी घेणं असं देखील चालतं. जी व्यक्ती आजारी आहे, अशक्त आहे, अशा व्यक्तीला हे 2 पर्याय धर्मशास्त्रामध्ये दिलेले आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, स्नान करताना कधीही उजवा तांब्या जो आहे तो तांब्या जो आहे तो उजव्या खांद्यावर प्रथम घ्यावा. प्रथम पाणी तिथे घ्यावं उजव्या खांद्यावर आणि मग अन्य सगळीकडे पाणी घेऊन स्नान करता येईल, पण पहिला तांब्या हा उजव्या खांद्यावर घ्यायला सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण स्नानाच्या माध्यमातून शुद्धी करून घेतली. ज्या व्यक्ती आजारी आहेत, अशक्त आहेत, त्यांना काय पर्याय आहे तोही आत्ता इथे सांगितला की त्यांचं अंग पुसून जरी घेतलं तरीसुद्धा ते स्नान मानलं जातं. तर अशा पद्धतीनं तेवढ्या गोष्टी करायच्या. ते झाल्यानंतर आजारी व्यक्तीने अशिरस्क स्नान झालेलं आहे, सगळं झालं. ते झाल्यानंतर मनुष्याने काय आहे, सातत्यानं अभिवादनशील राहावं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आपल्या घरातल्या ज्या काही वयोवृद्ध, मानववृद्ध अशा व्यक्ती आहेत, स्नान झाल्यानंतर त्या व्यक्तींना नमस्कार केला गेला पाहिजे, प्रतिदिन नमस्कार केला गेला पाहिजे. तर त्याच्याबद्दल असं एक वचन धर्मशास्त्रामध्ये आलेलं आहे की अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. जी व्यक्ती अभिवादनशील आहे, मनुष्याने अभिवादनशील राहायलाच हवं. एखादी अनोळखी जरी व्यक्ती असेल तरी नमस्कार असं म्हणायला काय हरकत आहे. तर नमस्काराचं महत्त्व अनन्यसाधारण सांगितलेलं आहे. तर अभिवादनशील राहिल्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही वृद्ध व्यक्ती आहेत, काय आहे, केवळ वय वाढलं कीच वृद्ध होतं असं नाही. एखादी प्रचंड ज्ञानी व्यक्ती आहे, एखादी मोठी अधिकारी ह्याचा अर्थ अध्यात्माच्या क्षेत्रात फार मोठी अधिकारी व्यक्ती आहे, तिचं वय किती आहे त्याला महत्त्व नाही. ती व्यक्ती किती अधिकारी आहे धर्मशास्त्राच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात, ती व्यक्ती जितकी अधिकारी असेल आपल्याला ती व्यक्ती नमस्करणीयच आहे, तिला नमस्कार केलाच पाहिजे. तर अशा काही अधिकारी व्यक्ती, संत, सज्जन, त्याच पद्धतीनं आपले माता पिता, आपले पितर जे आहेत त्यांना नित्य नमस्कार केला पाहिजे. स्नानानंतर आपल्या घरात जे कोणी उपलब्ध लोक आहेत, त्या उपलब्ध लोकांपैकी जे कोणी मोठे आहेत, मध्ये वयाने असेल तरीसुद्धा त्या व्यक्तींना नमस्कार केला पाहिजे. नित्य नमस्कार करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य, विद्या, बल आणि तेज ह्या 4 गोष्टी
वृद्धी पावतात असं धर्मशास्त्र सांगतं. काय आहे, नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद लाखाचा अशी एक म्हण आहे. नुसता एक नमस्कार जरी केला पण तो अत्यंत मनापासून करायला हवा बरं. तर असा नमस्कार केल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या माध्यमातून जो काही आशीर्वाद मिळतो ना, आशीर्वाद ह्याचा अर्थ सात्विक स्पंदनं ती व्यक्ती आपल्यापर्यंत तिच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती जी स्पंदनं येतात ती स्पंदनं ह्या सगळ्या गोष्टींची वृद्धी करतात. म्हणून मनुष्याने अभिवादनशील नमस्कार नित्य करायला हवा. तो विवेक प्रत्येकाकडे हवा आणि नमस्कार केल्याने तसंही आपला जो अहंकार आहे ना तो देखील न्यून होत जातो. फक्त तो नमस्कार अत्यंत मनापासून करायला हवा. खूप वेळा नमस्कार सारखाच केला पाहिजे असं अजिबातच नाही. एक नमस्कार करावा पण तो इतका उत्तम करावा की त्यातून हे सगळं सामर्थ्य आपल्याला प्राप्त व्हावं असं मला वाटतं. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत त्याही आपण करायला हव्यात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर धर्मशास्त्राचं कुठलंही उपासना आपल्या इष्टदेवतेची गुरूंची ही कुठलीही उपासना करायच्या आधी ह्या सगळ्या उपासनेचं फल हे एका गोष्टीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. ते फल ज्या गोष्टीत समाविष्ट केलं आहे त्याचं नाव आहे सूर्योपासना. प्रत्येकाने सूर्योपासना ही करायलाच हवी असं आहे. नुसतं करायला हवी नव्हे, करायलाच हवी. सूर्योपासनेच्या माध्यमातून अशा काही गोष्टी घडतात की जे आपण आपल्या ज्या देवतांची उपासना करीत आहोत त्या देवतांपर्यंत आपली जी उपासना आहे ती विनासायास पोहोचते असं म्हणण्यापेक्षा त्या देवतांचा आशीर्वाद प्राप्त होण्याकरिता आपलं मन, आपलं तन म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन हे योग्य होतं. सूर्योपासना ही प्रत्येकाने करायला हवी आणि सूर्योपासना करणं म्हणजे फार काही कठीण गोष्टी नाही आहेत. आता कसं आहे, ज्यांचा उपनयन ज्यांची झालेलं आहे म्हणजे ज्यांची मुंज झालेली आहे त्यांनी त्यांच्या गुरूंकडून विधिवत संध्या शिकून घ्यायला हवी. संध्या, प्राणायाम, भस्मधारण, त्याच्यामध्ये सूर्यदेवतेची उपासना ही प्रामुख्यानं सांगितलेली आहे. त्यामध्ये सूर्यदेवतेला अर्घ्यदान सांगितलेलं आहे. गायत्री मंत्राची विधिवत संथा आणि अधिकार ज्यांनी मिळवलेला आहे मुंजीच्या माध्यमातून त्या लोकांनी विधिवत शास्त्रोक्त गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. कसं आहे, संध्या त्याच्याबद्दल अशी वचनं आहेत की संध्याहीनम अशुचिर नित्यम अनर्ह सर्व कर्मसु असं सांगितलेलं आहे. अहरह संध्याम उपासीत असंही दुसरं वचन आहे. तर थोडक्यात काय, सूर्याची उपासना ही प्रत्येकानं केली पाहिजे. ज्यांचा हा संस्कार मुंजीचा झाला आहे, उपनयनाचा झाला आहे, त्यांनी संध्या करावी. पण ज्यांचं उपनयन झालेलं नाही अशांनीसुद्धा अवश्य सूर्योपासना करावी, ज्याचं अगणित आणि अप्रतिम फल प्राप्त होतं. तर ही सूर्योपासना त्यांनी मात्र कशा पद्धतीनं करावी, तर श्री सवितृ सूर्य नारायणाय नमः या एका मंत्राने सूर्याला आपण अर्घ्य देऊ शकतो किंवा किमान त्याचा या मंत्राचा जप करू शकतो, त्याला नमस्कार करू शकतो. कुठून तरी सूर्यदेवतेची उपासना प्रत्येकाकडून थोडी तरी घडली पाहिजे, म्हणजे आपल्या सगळ्या पुढच्या उपासना जास्तीत जास्त फलद्रूप होतात. म्हणून हे तरी किमान करावं. किंवा पुराणांनी अत्यंत वर्णन केलेला गायलेला असा गायत्री मंत्र आहे. आपल्याला गायत्री मंत्र म्हणजे जो सध्या प्रचलित सगळीकडे भरपूर वेळा म्हटला जातो, वाजवला जातो, तो गायत्री मंत्र माहिती आहे. परंतु अप्रतिम असा एक गायत्री मंत्र आहे की ज्या मंत्राचं पठण प्रत्येक जण, स्त्री पुरुष, उपनीत अनुपनीत म्हणजे मुंज झालेला न झालेला प्रत्येक जण करू शकतो आणि त्या माध्यमातून होणारी सूर्योपासना तितकंच फल देते, तितकीच फलदायी आहे. तर तो मंत्र असा आहे, यो देव सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत तस्य तद्भर्गस्तद्वरेण्यम उपासमहे असा तो गायत्री मंत्र आहे. हा गायत्री मंत्र जर तुम्हाला म्हणता आला तर अवश्य किमान 10 वेळा हा मंत्र किमान म्हणावा. 2-5 मिनटं हा 10 वेळा गायत्री मंत्र म्हणायला लागतील. अगदी ज्याला हेही शक्य नाही त्यांनी श्री सूर्यनारायणाय नमः, श्री सवितृ सूर्यनारायणाय नमः अशा पद्धतीनं त्या सूर्याला नमस्कार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे असंच म्हणायला इथे हरकत नाही. किमान ह्या तरी गोष्टी फार आवश्यक आहेत प्रत्येकाला नित्य उपासनेमध्ये ती उपासना फलद्रूप होण्यासाठी. ही पहिली पायरी आहे. ह्या माध्यमातूनच आपण पुढे सगळ्या गोष्टी साध्य करणार आहोत. तर ह्या गोष्टी अवश्य कराव्यात. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे जी आता इथपर्यंत सगळेजण आले. आता जी व्यक्ती देवपूजा करते नित्य घरामध्ये
त्याने इथपर्यंतचं कर्म झाल्यानंतर ती देवपूजेचे आपण चित्रीकरण केलेलं आहे की ती कशी करावी, देवघराची रचना कशी असावी वगैरे. तर त्या पद्धतीनं ती व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीनं जास्तीत जास्त चांगल्या, आपल्याला जेवढी चांगली जमेल तेवढ्या पद्धतीनं ती देवपूजा पूर्ण करावी, संपन्न करावी. पण घरातली एकच व्यक्ती नित्य देवपूजा करीत असते. मग इतरांनी काय करायचं? इतरांनी त्यांची जी त्यांच्या कुळाचा जो कुलदेव आहे आणि कुलदेवी आहे, त्या कुलदेवाचं आणि देवीचं नामस्मरण, नामजप हे प्रत्येकाने प्रतिदिन करायचं कर्म आहे. मग त्या देवतांची काही स्तोत्र असतील, काही सूक्त असतील, त्या स्तोत्रांचं सूक्तांचं पठण ज्यांना शक्य आहे त्यांनी वैयक्तिक हे पठण करायला हवं, ते स्तोत्र म्हणायला हवं. त्या स्तोत्राच्या माध्यमातून त्या कुलदेवतेची अखंड कृपा आपल्यावर राहावी अशी योजना ऋषींनी मुनींनी केलेली आहे. तर म्हणून ती प्रासादिक अत्यंत चांगली जी स्तोत्र आहेत ती स्तोत्र आपण म्हटली गेली पाहिजेत. त्याच पद्धतीनं हे समजा ज्याला शक्य नाही त्यांनी त्या कुलदेवतेचं नामजप हे अत्यंत प्रभावी साधन आहे. नामजप करणं ह्याला विशेष काही बंधनं देखील नाहीत. तर तो नामजप तरी प्रत्येकाने प्रतिदिन केला पाहिजे त्या कुलदेवतेचा. समजा एखाद्याची कुलदेवता भवानी माता असेल तर श्री भवानी देव्यै नमः. एखादा कोणी अजून योगेश्वरी असेल, अंबेजोगाई, श्री योगेश्वरी देव्यै नमः. व्याडेश्वर असेल तर श्री व्याडेश्वराय नमः. खंडोबा असेल तर श्री खंडोबाय नमः किंवा श्री कुलदेवतायै नमः. या तरी पद्धतीनं नित्य उपासनेमध्ये आपल्या कुलदेवतेचं स्मरण करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. बऱ्याच जणांनी गुरुपदेश घेतलेला असतो, एखादे कोणी संत असतात, त्या संतांना आपण शरण गेलेलो असतो, त्या संतांची जी चरित्र असतात त्यांचंही आपण नित्य वाचन नित्य अवश्य करावं. म्हणजे आता समजा संत श्री गजानन महाराज आहेत, त्यांचं श्री गजानन विजय आहे किंवा अक्कलकोट स्वामी समर्थांचं श्री गुरुलीलामृत वगैरे अप्रतिम असे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांचं पारायण किंवा प्रतिदिन त्यांच्या अध्यायाचं वाचन, त्यांच्या पोथीच्या एखाद्या पानाचं वाचन हे काहीतरी आपण नित्य उपासनेमध्ये समाविष्ट अवश्य करावं. परंतु हे सगळं करताना आपल्या कुलदेवतेला विसरू नये. हे मी वारंवार सांगतो आहे, पण हे इतकं महत्त्वाचं आहे म्हणून तेच जरा सांगणं होतं आहे. परंतु कुलदेवतेला विसरू मात्र अवश्य नव्हे. कुलदेवतेच्या उपासनेच्या माध्यमातून मग ह्या सगळ्या देवादिकांची केलेली उपासना जी आहे ना ती फार प्रभावी ठरते, फार फळते. त्या संतांना देखील तेच अपेक्षित आहे. त्यांची उपासना भरभरून करावी, त्यांच्या नाममंत्राचा जप करावा, स्तोत्र वगैरे वाचावीत, पण कुलदेवतेचं स्मरण तरी किमान करावं, तिचं नामजप थोडा वेळ तरी करून मग हे सगळं करावं. हे फार काही वाढवायला हवं असं नाही. सगळं मिळून 10 मिनिटं जरी प्रतिदिन ह्या गोष्टींना दिली उपासनेला तरीसुद्धा चालणार आहेत. पण नित्य ह्या शब्दाला फार महत्त्व आहे. कधी काळी वर्षातून फार 5-6 तास एखाद्या गोष्टीचं उपासना करणं आणि नित्य 10 मिनिटं करणं ह्याच्यामध्ये नित्य उपासना करण्याला प्रचंड महत्त्व सांगितलेलं आहे. आपल्याला जमेल त्या वेळेला ती उपासना करावीच. एखाद्या दिवशी त्या कुलदेवतेकरता अभिषेक वगैरे नैमित्तिक उपासना ह्या देखील अवश्य कराव्याच. पण नित्य उपासनेला खूप महत्त्व आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर ते सगळं झाल्यानंतर काही प्रासादिक अशी स्तोत्र आहेत, ती नुसती त्यांची नावं सांगून ठेवतो. त्याच्यामध्ये एक आहे ते श्री विष्णू सहस्रनाम आहे. आपली इष्टदेवता असेल कोणाची विष्णू आहे, कोणाची शंकर आहे, कोणाची गणपती आहे, तर विष्णू सहस्रनाम आहे. नारदकृत गणेश गणपती स्तोत्र जे आहे प्रणम्य शिरसा देवम, हे जे नारदकृत स्तोत्र आहे ते आहे. किंवा शिवमहिम्न स्तोत्र आहे. अन्य काही शिवाची स्तोत्र आहेत. ज्यांचं जे इष्टदैवत आहे त्या देवतेचीही उपासना शक्य झाल्या त्या देवतेचं एखादं स्तोत्र हे प्रतिदिन आपल्या म्हणण्यात अवश्य ठेवावं, जेणेकरून आपली कुलदेवता, आपली इष्टदेवता ह्याचा अर्थ आपल्याला जी आवडती देवता आहे, जी देवता आपलं परमकल्याण करेल असं आपल्याला मनोमन वाटत असताना त्या देवतेचं देखील म्हणजे त्या देवतेचं भजन तिचं स्मरण करणं हे देखील आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं ही जी प्रासादिक स्तोत्र आहेत सध्या आपल्या ह्या यूट्यूबच्या माध्यमातून अशी अत्यंत चांगली स्तोत्र उपलब्ध आहेत. ती स्तोत्र जर म्हणता येत नसेल तर ती किमान ऐकावीत. ऐकून समोर पोथी धरून ती म्हणण्याचा प्रयत्न करावा. एक वेळ अशी येईल की आपल्याला ती व्यवस्थित म्हणता येतील. मीही ह्या काही स्तोत्रांचं पठण आता काहीच काळामध्ये पुन्हा ह्या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांकरिता देणार आहेच. त्याच्यामध्ये विष्णू सहस्रनाम देणार आहे, शिवमहिम्न स्तोत्र देणार आहे. ह्या अशा शुद्ध स्तोत्रांचं पठण करणं, त्यांचं श्रवण करणं ह्या गोष्टी खूप काही महत्त्वाच्या घडतात.
तर ह्या गोष्टी अवश्य कराव्यात। एक थोडीशी ही तुम्हाला स्तोत्रांची माहिती दिली। ह्याच्यामध्ये मला एक विशेष गोष्ट मुलांकरता सांगायची आहे। आपली जी लहान मुलं असतात ती अत्यंत संस्कारशील असतात। त्यांचं मन असतं ना ते अत्यंत मृदू असतं। त्या मनावर, कोवड्या मनावर जितके उत्तम संस्कार आपल्याला करता येतील ते संस्कार चिरंतन टिकतात, त्यांचा प्रभाव चिरंतन राहतो। पुढे ते खूप व्यस्त झाले की तेवढं त्यांना किती जमेल देवाधर्माचं माहिती नाही, पण हे लहानपणी केलेले संस्कार त्यांच्या स्मृतीत टिकून राहतात आणि त्या देवतेप्रती एक आदराचा भाव उत्पन्न राहतो। त्या देवतेची जशी जमेल तशी सेवा त्या मुलांकडून पुढील आयुष्यात देखील घडत असते। म्हणून शक्य झाल्यास लहान मुलांनी, खरं तर सर्वांनीच करायला हवं, पण किमान लहान मुलांनी तरी लहान मुलांकडून भीमरूपी, समर्थ रामदासांनी जे भीमरूपी स्तोत्र हनुमंताचं रचलेलं आहे ते भीमरूपी आणि श्री रामरक्षा ह्या 2 स्तोत्रांचं प्रतिदिन पठण जर केलं त्या लहान मुलांनी, मग ते तिन्ही सांजेला करू देत, दिवसभरात त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू देत, हातपाय धुवून हे पठण करता येतं। ह्याचं फार काही कडक सोवळं नाही, पण ही रक्षा कवच आहेत, ह्याचा अप्रतिम आणि फार मोठा प्रभाव शब्दातसुद्धा सांगता येणार नाही एवढा मोठा प्रभाव या स्तोत्रांचा आहे, सगळ्याच स्तोत्रांचा आहे। पण भीमरूपी आणि श्रीरामरक्षा ह्यांचं पठण जर लहान मुलांकडून आपण करवून घेतलं, दिवसातून एकदा तरी हे म्हणावं। अगदी 10 मिनिटात, 7-8 मिनिटातच हे सगळं म्हणून होतं। 10 मिनिटं जरी देवतेला लहान मुलांनी दिली, आपण त्यांच्याकडून ते करून घ्यायला हवं आणि आपण देखील उपासना करायला हवी। लहान मुलं ही अनुकरणशील असतात। आपण जर उपासना करत असू तर ते प्रतिबिंब त्यांच्या मनावर आपणच कोरलं जातं। तर असं जर करता आलं ना तर ते लहान मुलांकरता अत्यंत भाग्याची गोष्ट आहे। बरं, खूप मोठं संरक्षण कवच। सध्याचा काळ असा आहे की पावला पावलावर आपल्याला संरक्षणाची गरज आहे, दैवी सामर्थ्याची गरज आहे। तर असं संरक्षण चक्र त्यांच्याभोवती निर्माण होऊ शकतं, पण ह्या नित्य उपासनेच्या माध्यमातून। कसं आहे, दिवसातनं एकदा तरी हे म्हणावं। 365 दिवसांचं वर्ष आहे, 360 दिवस आपण म्हणूया 300 दिवस जरी हे म्हटलं गेलं तरीसुद्धा 1500 वेळा जर रामरक्षा आणि भीमरूपी म्हटलं गेलं तर रामरक्षा स्तोत्र हे सिद्ध होतं। पण ते 1500 वेळा म्हटलं गेलं पाहिजे। प्रतिदिन म्हटलं गेलं लहान मुलांनी, अगदी 7व्या वर्षापासून एखादं लहान मुलं म्हणतं आहे तर त्याला पुढील 5 वर्षात ते स्तोत्र सिद्ध होईल, जेणेकरून त्याच्याही नकळत आपण त्याला ते संरक्षण कवच देणार आहोत। म्हणून प्रतिदिन हे म्हणण्याला फार महत्त्व आहे। किंवा पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या मुलांकडून भीमरूपी स्तोत्र जर जमलं तर 12 वेळा म्हणून घ्यावं। अगदी मिनिट 1.5 मिनिटाला एकदा ते स्तोत्र म्हणून होतं, तर असं 12 वेळा भीमरूपी स्तोत्र अवश्य म्हणून घ्यावं। मारुतीसमोर नारळ वाढवावा। अनेक प्रकारच्या दृष्ट शक्ती, दृष्ट बाधा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नकळत आपल्यापर्यंत येत असतात। आपल्याला सूक्ष्म जगतातलं ज्ञान नाही कोणालाही, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत, पण त्यांचा प्रभाव हा होत असतो। तर अशा गोष्टी मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, ज्याला पटेल त्यांनी करावं। तर ह्या गोष्टी मारुतीसमोर ह्या गोष्टी 12 वेळा मारुतीच्या ह्या भीमरूपीचा जप करावा स्तोत्राचा आणि मारुतीरायाला प्रार्थना करावी की तुझं जे संरक्षण कवच आहे ते मला माझ्या बालकाला प्राप्त होऊ दे वगैरे। तर ही जर गोष्ट लहान मुलांकडून करवून घेता आली तर अवश्य करावं। हा विनाखर्चिक उपाय आहे, कोणालाही बोलवायला नको आहे, आपण करू शकतो असा हा उपाय आहे। तर तो करायला काय हरकत आहे, तर अवश्य ही गोष्ट करण्याचा प्रयत्न मात्र करावा। तर अशा ह्या सगळ्या गोष्टी नित्य पूजेच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला। एखाद्याचं अजून काही आवड निवड वेगळी असेल, एखादी कुलदेवता इष्टदेवता वेगळी असेल, त्याचे काही विशेष नाममंत्र जप असतील तर तो देखील त्या गोष्टी करू शकतो। याच मार्गाने सगळ्यांनी घडलं गेलं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं मात्र नाही, पण हा एक ढोबळ मार्ग सांगितलेला आहे। धोपट मार्गा सोडू नको, ही जी कविता आहे त्यापैकी हा एक मार्ग आहे। या मार्गाने गेल्यानंतर कल्याणच होईल याबद्दल मात्र खात्री बाळगावी, कारण त्याला कौल धर्मशास्त्राचा आहे। तर अशा पद्धतीचं हे सांगायचं एक विवेचन करण्याचा प्रयत्न केला। याच सारख्या अन्य काही धर्मशास्त्र संमत गोष्टी ऐकण्यासाठी माझा हा अक्षरब्रह्म हा यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमच्या लोकांपर्यंत हा विषय मात्र अवश्य पोहोचवा। धन्यवाद।